आणि आता काही महत्त्वाच्या बातम्या। मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपयाही घेतलेला नाही। मी खोटी कामं केली नाही, त्यामुळे कितीही आरोप झाले तरी मी विचलित होणार नाही। नितीन गडकरी यांचं अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर। इथेनॉलचा शेतकऱ्यांना फायदा। इंधन तेलाच्या आयातीवरती 22 लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते। ज्या लोकांचा धंदा मारला गेला त्यांनी माझ्या विरुद्ध पेड न्यूज सुरू केल्या। नागपूरमधील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं वक्तव्य। भाजपचे पुण्याच्या दौंड शहराचे अध्यक्ष स्वप्नील शाह यांचा राजीनामा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला दौंड तालुक्यात धक्का। माजी आमदार सेवक वाघाई यांचे बंधू विलास वाघाई यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। विलास वाघाई भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाढण्यास सुरुवात। तर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज आरक्षण जाहीर होणार। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात 11 वाजता सोडत निघणार। रत्नागिरी जिल्ह्यात 9 पंचायत समित्या सभापती पदाच्या आरक्षणाकडेही लक्ष। मुंबई पालिकेची प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर होणार। तर निवडणूक प्रक्रियेला वेग। 1 जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार। यंदा साताऱ्यातील शाही दसरा राजेशाही थाट बाजूला ठेवून अत्यंत साधेपणाने साजरा होणार। खासदार उदयनराजे भोसले यांचा निर्णय। तर पूरग्रस्तांसाठी मदत करावी उदयनराजे भोसले यांचं भावनिक आवाहन। नागपूरमधल्या काटोलमधील भाजप आमदार चरणसिंह ठाकूर मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट। संत्रा मोसंबी उत्पादकांना तातडीची मदत। दिवाळीपूर्वी वाढीव पॅकेजची घोषणा करण्याच्या देखील या दरम्यान माहिती घेणार असल्याची माहिती। परभणीच्या जिंतूर शहरामध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा। अनुसूचित जमातींचं आरक्षण टिकावं आणि हक्काचं संरक्षण व्हावं। आदिवासी समाजाचं प्रशासनाला या संदर्भात निवेदन।